नीट पेपर फुटीच्या प्रकरणी महाराष्ट्रामधून आणखी एका प्राध्यापकाला सीबीआयने अटक केली आहे। पुण्यामधील जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांना सीबीआयने अटक केली। पुण्यामधल्या बिबवेवाडीमध्ये राहणाऱ्या मनीषा मांढरे या देखील एनटीएशी संबंधित आहेत। लातूरच्या पीव्ही कुलकर्णीप्रमाणे मांढरेंनी देखील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। पेपर फुटीनंतर एनटीएची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी सीबीआयच्या रडारवरती आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट्स देत आहेत। मंदार, पुण्यातील बिबवेवाडी भागातील ही गंगा ओशियाना नावाची सोसायटी या नीट पेपर फुटीच्या केंद्रस्थानी आहे। केंद्रस्थानी यासाठी म्हणायचं कारण याच एका सोसायटीमध्ये नीट घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या 2 आरोपी महिला राहत आहेत। पहिल्या मनीषा वाघमारे ज्यांना 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती आणि दुसऱ्या आहेत त्या या मनीषा मांढरे ज्यांचं हे घर आणि आतमध्ये सध्या सीबीआयचे अधिकारी त्यांच्या नातेवाईकांकडे तपास करतायत। या मनीषा मांढरे गेली अनेक वर्ष पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयामध्ये बॉटनी शिकवतात, बायोलॉजी शिकवतात आणि मागील 6 वर्षांपासून त्या एनईटीच्या पेपर सेटिंग कमिटीवरती देखील आहेत। जसे प्रल्हाद कुलकर्णी पेपर सेटिंगचं काम करायचे तशाच या मनीषा ज्या मनीषा मांढरे आहेत त्या देखील काम करत होत्या। आणि जी माहिती समोर येते या मनीषा मांढरे यांच्या मार्फतच प्रल्हाद कुलकर्णी सोबत या मनीषा वाघमारेंची ओळख झाली होती। इथं हे काही शेजारी आहेत। आपण पाहिलं तर या मनीषा मांढरे मनीषा वाघमारे एकाच सोसायटीत राहतात, एकाच परिसरात राहतात आणि प्रल्हाद कुलकर्णी यांच्यासोबत मिळून त्यांनी एका अर्थाने या एनईटीच्या पेपर फुटीचा कट रचला आणि राजस्थानमधून, दिल्लीमधून किंवा हरियाणातून जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्यासोबत हे सगळ्या व्यक्ती सहभागी होत्या असं म्हणायला हरकत नाही। आतमध्ये अजूनही सीबीआयचं पथक आहे। काही मिनिटांपूर्वीच सीबीआयचे 2 अधिकारी आतमध्ये दाखल झालेत आणि मनीषा मांढरे यांना अटक करून जरी दिल्लीमध्ये नेण्यात आलेलं असलं तरी आतमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। खरं तर काळीमा फासला गेला एका अर्थाने, कारण या एनईटीमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांकडं त्यांचं जबाबदारी होती की ही परीक्षा जी आहे ती व्यवस्थित पार पाडली जाईल। मात्र कुंपणानीच शेत खाण्याचा प्रकार घडलेला आहे, ज्यामुळं 22 लाख विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते एका अर्थाने टांगणीला लागलंय। पुन्हा परीक्षा घ्यावी लागते आहे। देशभरामध्ये ही सगळी परिस्थिती आपण पाहतो आहोत। शिक्षक म्हणवणाऱ्या या व्यक्तीच आता आरोपी बनलेले आहेत। सीबीआयने त्यांना अटक केलेली आहे। अजूनही सीबीआयचं पथक सध्या तपास करतंय। आपण लक्ष ठेवणार आहोत या तपासामधून नेमकी काय माहिती समोर येते। धन्यवाद माहितीसाठी।